नमस्कार मंडळी, स्वामीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांत आली की आठवण होते ती तिळगुळ घ्या गोड गोड बोला या गोड परंपरेची। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोपी, मऊसूत आणि खूपच चविष्ट घरगुती तिळगुळाचे लाडू। हे लाडू सणासाठी तर परफेक्ट आहेतच, पण हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। चला तर मग ही पारंपरिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तिळगुळाचे लाडू बनवणं एकदम सोपी आहे। बघा, तीळ, शेंगदाणे आणि गूळ बस एवढंच लागतं। आणि इथं त्यासाठी मी 2 वाटी तीळ घेतले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि 3 वाटी गूळ घेतला आहे। 2 वाटी तीळ आहेत, 1 वाटी शेंगदाणे आहेत, म्हणून मी इथं 3 वाटी गूळ घेतला आहे। चला आता आपण लाडू बनवायला घेऊया। इथं मी एक पॅन तापवायला ठेवला होता। आता आपण याच्यामध्ये 2 वाटी तीळ घालून घेऊया आणि तीळ छान चटचटीत आवाज येईपर्यंत व्यवस्थित मीडियम गॅसवर भाजून घेऊया। आपण जेवढे तीळ आणि शेंगदाणे जास्त व्यवस्थित भाजू, खमंग भाजू, तेवढे लाडूला जास्त छान चव येते। इथं बघा, मस्त तीळ आता आपले भाजत आले आहे। आपण हे एका प्लेटमध्ये किंवा ताटात काढून घेऊया आणि नंतर शेंगदाणे भाजायला घेऊया। शेंगदाणे पण छान मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे। आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स जेवढे छान भाजू तेवढेच लाडू पण खूप छान लागतात आणि जास्त दिवस पण टिकतात। इथं बघा, आता शेंगदाणे पण आपले भाजत आले आहे। याला पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर याला तीळ आणि शेंगदाण्याला थंड होऊ देऊया। आता शेंगदाणे थंड झाले की याची पूर्ण साल काढून घ्यायची, जेवढी निघेल तेवढी। नाही काढली तरी चालते, पण मी इथं थोडी काढून घेतली आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे थोडेसे जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। एकदम एकदाच फिरवायचं 1 सेकंद आणि लगेच बंद करायचं मिक्सर। तसंच आता तीळ पण जाडसर वाटून घ्यायचे, अगदी 1 सेकंद फिरवायचं मिक्सरला आणि लगेच बंद करायचं। आता तीळ आणि शेंगदाणे वाटून झाले आहे। याच्यामध्ये आता गूळ मिक्स करून घेऊया आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया। पूर्ण गूळ याच्यामध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं। इथं बघा, आता व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता परत एकदा मिक्सरला फिरून घेऊया, थोडं थोडं घ्यायचं आणि परत एकदा 1 सेकंद 1-2 सेकंद असं परत फिरवायचं आणि लगेच बंद करायचं मिक्सर। नाहीतर आपले तीळ जास्त बारीक होईल आणि जास्त बारीक झाले तर आपले लाडू एवढे छान लागणार नाही। तिळाचं थोडंसं जाडसर राहिले की आपले लाडू पण खूप छान लागतात चवीला। आता इथं सर्व मिक्सरला मी परत एकदा फिरून घेतलं। आता लाडू बनवायला घेऊया। इथं छान मस्त छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे। आता इथं बघा, एक लाडू मी तुम्हाला जोडून दाखवते आहे आणि लाडू बनवताना जर थोडा हार्ड जात असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडं तूप पण घालू शकता वरून आणि मी तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर लाडू जोडायचे। तर कधी कधी काय होतं की आपला गूळ पण थोडासा ड्राय असतो आणि त्यामुळे लाडू पण वळायला खूप हार्ड जातात। म्हणून गूळ कधीही तिळगुळाचे लाडू करताना थोडासा ओलसरवाला गूळ घ्यायचा, त्यामुळे लाडू जोडायला खूप हेल्प होते। इथं बघा, आपला एक लाडू तयार झाला आहे। पुन्हा एकदा मी एक लाडू तुम्हाला जोडून दाखवते आणि असेच पूर्ण लाडू जोडून घेते। तर इथं बघा, हे लाडू वळायला पण खूप टाइम लागत नाही, लगेच जोडल्या जातात आणि पटापट होतात। तीळ आणि गूळ ही जोडी मकर संक्रांतीला खूपच खास मानली जाते आणि हिवाळ्यात हे लाडू शरीराला उष्णता देतात आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे, कोणीही घरी अगदी सहजपणे करू शकतं आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतात। जास्त साहित्यही लागत नाही, पण चव मात्र खूपच छान। आता इथं बघा, आपले सर्व लाडू रेडी झाले। घरगुती, खूपच चविष्ट आणि मकर संक्रांतीसाठी अगदी परफेक्ट। तुम्हालाही ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। तिळगुळ घ्या गोड गोड बोला या गोड शुभेच्छांसोबत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद आणि हॅपी मकर संक्रांती।